दोनद येथील वादग्रस्त वैशाली बायोफ्युएल्स कंपनीची अखेर उच्चस्तरीय चौकशी. जिल्हाधिकारी, आमदार आणि प्रदूषण मंडळाचे अधिकारी घटनास्थळी. संतप्त महिलांचा तीव्र आक्रोश. महिन्याभरात सुधारणा करण्याचे कंपनीचे आश्वासन. बार्शी टाकळी तालुक्यातील मौजे दौनद खुर्द येथील वैशाली बायोफ्युएल्स कंपनी विरोधातील ग्रामस्थांचा संताप अखेर जिल्हा प्रशासनाच्या दारापर्यंत पोहोचला. प्रदूषणाच्या गंभीर तक्रारी, परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप आणि अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेत सोमवार दिनांक 14 जुलै रोजी अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना, आमदार अमोल मिटकरी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी कंपनीची प्रत्यक्ष पाहणी करून सविस्तर चौकशी केली. कंपनी सुरू झाल्यापासून ती गावालगत उभारण्यात आल्याबाबत ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला होता. गावच्या अगदी शेजारी अशी रासायनिक प्रक्रिया करणारी कंपनी नको, ही ग्रामस्थांची भूमिका आजही कायम आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनानं वेळेवर गांभीर्यानं लक्ष दिले नसल्यानं नागरिकांमध्ये असंतोष अधिकच वाढत गेला. दरम्यान दोनद खुर्दचे सरपंच सागर पाटील कावरे, दोनद बुद्रुकचे सरपंच मोहन सोनुले, दोन्हीही गावातील तरुण, शेकडो महिला आणि ग्रामस्थांनी आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेऊन प्रदूषणामुळे निर्माण झालेल्या समस्यांची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर प्रशासनाकडे लेखी तक्रारी दाखल करण्यात आल्या. या तक्रारींची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी, आमदार आणि संबंधित अधिकाऱ्यांनी कंपनी परिसरात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी कंपनीच्या संचालकांसोबत झालेल्या बैठकीत ग्रामस्थांनी दुर्गंधी, प्रदूषण आणि त्यामुळे होत असल्याचा दावा केलेल्या त्रासांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे मोठ्या संख्येनं उपस्थित महिलांनी संतप्त भावना व्यक्त करत आमच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या समस्यांवर तातडीनं तोडगा काढा अशी ठाम मागणी केली. बैठकीदरम्यान कंपनी व्यवस्थापनानं 1 महिन्याच्या आत आवश्यक सुधारणा करून प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवण्याचं आश्वासन दिले. त्यानंतर पुढील आंदोलनाबाबतचा निर्णय ग्रामस्थांनी तात्पुरता स्थगित ठेवला असल्याचं समजतंय. या संपूर्ण प्रकरणात वंचित बहुजन आघाडीच्या युवा पदाधिकाऱ्यांनीही सातत्यानं पाठपुरावा करत प्रशासनाकडे तक्रारी सादर केल्या होत्या. त्यांच्या प्रयत्नांचीही यावेळी ग्रामस्थांनी दखल घेतली. मात्र 1 महिन्यानंतर कंपनीनं दिलेलं आश्वासन प्रत्यक्षात उतरतं की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. सुधारणा न झाल्यास ग्रामस्थ पुन्हा तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणा या प्रकरणात पुढे कोणती भूमिका घेते हे निर्णायक ठरणार आहे. प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी तथा कार्यकारी संपादक, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क.